श्री स्वामी समर्थ जीवनयोग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर स्वामी भक्तांनो, आज आपण बघूया सारामृत वाचन आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी कसे वाचावे. स्वामी समर्थ सारामृत वाचन करत असताना काही गोष्टी लक्षात घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आपण शेवट असे 5 फायदे बघणार आहोत जे सारामृत वाचल्यामुळे होतात. प्रथम, नित्य 3 अध्याय क्रमशः वाचावे आणि ही सुरुवात गुरुवारी करावी. कारण आपले स्वामी महाराज आपले फक्त देव नाहीत, ते आपले गुरु आहेत, आईवडील आहेत. त्यामुळे गुरुवार हा दिवस खूप चांगला आहे. या ग्रंथाचे वाचन करताना शुद्धता पाळा, शुद्ध कपडे घाला आणि हो, शुद्धता म्हणजे फक्त बाहेरील नाही, तर अंतर्मनाचीही सुद्धा असली पाहिजे. मन निर्मळ ठेवा. कुणाविषयी कधीच वाईट भाव ठेवू नका. या पारायणासाठी आधी संकल्प करा. संकल्पयुक्त पारायण केल्याने स्वामींना आपल्या भक्ताची निढळ भक्ती बघून ते प्रसन्न होतात. आता आपण बघूया या वाचनाचे फायदे काय असतात. कारण अनेक जण या दिव्य ग्रंथाला हलक्यात घेतात. त्यांच्या मनात एक अविश्वास नांदत असतो आणि मग त्यांना वाटतं, या वाचनाने काय होणार आहे, आणि मग स्वामींप्रती ते सेवा करण्यास अपात्र ठरतात. परंतु या वाचनासोबत आपण आपले कर्म आणि सातत्य चांगली ठेवली तर याचे फायदे हे निश्चित मिळतात. तर असेच काही फायदे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. पहिला फायदा, या वाचनातून आपल्याला संकटापासून मुक्ती मिळते. दुसरा फायदा म्हणजे आरोग्य, संपत्ती आणि संतती मिळते. स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेत असतात. तिसरा फायदा म्हणजे आपल्याला दिव्य ज्ञान प्राप्त होते. म्हणजेच आपलं मन हळूहळू बदलून अध्यात्माकडे वळू लागतं. आपला राग, अहंकार नाहीसा होतो. दुसऱ्यांविषयी जिव्हाळा निर्माण होतो आणि काही संकटांमुळे आपल्याला असुरक्षितता वाटते, ती कमी होऊ लागते. मनातील भीती नष्ट होते. आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे चौथा, आपलं मन शांत, स्थिर होतं. या काळात आपल्याला या गोष्टींची खूप आवश्यकता आहे. मन शांती आणि स्वामीचरित्र वाचन यामुळे मनात एक वेगळाच आधार निर्माण होतो. त्यामुळे आपण रोजची एक निश्चित वेळ ठरवा. कारण वेळ ठरवली की आपली निश्चितता टिकून राहते. वाचनाला बसण्याआधी स्वामींपुढे दिवा लावा, धूप दीप आणि 2 मिनिट डोळे बंद करून शांत बसून स्वामींना स्मरण करा आणि 108 वेळा स्वामी नामाचा नामजप करा. त्यामुळे वातावरण प्रसन्न होते आणि सकारात्मकता घरात नांदू लागते. आता एक महत्त्वाची गोष्ट ऐका. कृतज्ञता बाळगा, स्वामींना धन्यवाद माना. तर स्वामी भक्तांनो, जर आपण अद्याप स्वामी सेवेत आला नसेल तर येत्या गुरुवारपासून स्वामी सारामृत वाचा, स्वामी नामाचा जप करा आणि आपल्या जीवनाचा आधार शोधा. अशक्यही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका. श्री स्वामी.